सो मंडळी, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आणि आता आपण आलेलो आहोत आळंदीला. तुम्ही बघू शकता माझ्या समोर श्री क्षेत्र आळंदी असं लिहिलेलं आहे आणि सुंदर असं दृश्य दिसते तुम्हाला. छान अशी तुळस आहे आणि पाठी विठुरायाचं जे करी संप्रदायासाठी असलेलं महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच देहू आळंदी, आणि तिथेच आम्ही आलो आहे. आता आम्ही बसमधून उतरून चाललेलो आहोत, बट आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय. आणि तुम्ही समोर बघू शकता किती सुंदर असं काम केलेलं आहे. आणि तर मी तिथून चाललेलो आहोत. हेच बघून खूप छान वाटते. तर असं वाटते की येस, आजचा दिवस तर खूप चांगला असणार आहे. म्हणजे पहिले लेण्याद्री झालं, नंतर मग ओझरचा गणपती बाप्पा झाला, आणि आता आम्ही आळंदीला आलो आहे. तर मग खूपच छान वाटते. आजचा दिवस फुल वर्थ आहे. आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघा यार, मस्त ब्रिज आणि आकाश पण तुम्ही बघू शकता. ढग वगैरे किती सुंदर वाटते. आणि समोरच तुम्ही बघू शकता नदीसुद्धा आहे. म्हणजे आजचा दिवस इज लाईक फुल वर्थ इट. वाव, खूप छान वाटते यार. मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत माझ्या फिलिंग्स, बट आय एम लिटरली फिलिंग व्हेरी 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 नाईस. ऊन आहे पण एवढं पण ऊन नाही आहे, कारण आता काहीतरी 3-4चं टायमिंग आहे. सो थोडंसं ऊन कमी 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 होत जाणार आहे. मी फक्त आजवर ह्याचं बुकमध्ये वगैरे नाव वाचलेलं, देहू आळंदी हिस्ट्रीच्या टेक्स्टबुक. गर्दी असणार, पण मी ॲक्च्युली कधी आले नव्हते. मी फर्स्ट टाईम येते, सो मला खूप जास्त छान वाटते. तर आता आपण जाऊयात पटापट, कारण का दाऊ बोलला की गर्दी असणार आहे. मग जर आपल्याला दर्शन घ्यायचं तर आपल्याला पटापट जायला लागणार आहे. तर आता इकडे चालता चालता खूप ऊन लागायला लागलं आहे, खूप जास्त ऊन लागतं, आणि त्याच्यामुळे मग असं. तो गाईज, इकडून तुम्ही पूर्ण व्ह्यू बघा, किती सुंदर वाटतं यार. असं वाटतं की खरंच कुठेतरी लांब बाहेर असं कुठेतरी आलो आहे. बट आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप असे सुंदर छान बघण्यासारखे ठिकाणं आहेत, आणि पीपल शुड नो दिस. तुम्ही इकडे बघू शकता, हे काय TV वगैरे असं टाईप आहे का प्रोजेक्ट. हा स्तंभ आहे मोठा असा, आणि ही नदी आहे इंद्रायणी नदी. तुम्ही बघू शकता आम्ही इंद्रायणी नदीच्या काठाशी आहोत, आणि आपण ह्या नदीमध्ये आपण पाय धुया. त्याच्यामध्ये लोक आंघोळ वगैरे पण करतात, स्नान करतात. पण आता आपण सध्या फक्त पाय धुवून मग जाऊया दर्शन घ्यायला. इकडचं पाणी बघा, गरम झालं यार. एवढं ऊन आहे तर गरमच होणार ना. तर आता आम्ही इकडून असं ते टिक्का लावून घेतो, म्हणजे अशी वाईब आली पाहिजे ना वारकरीवाली. सो त्याच्यामुळे आम्ही सगळेच आम्ही टिक्का लावून घेतो. आणि खूप छान वाटते. म्हणजे जो लुक आणि जो गेटअप येतो ना वेगळा, खूप छान वाटते. म्हणजे प्रॉपर असं आम्ही इकडे आलो आहे देवदर्शनाला वगैरे असं खरंच वाटतंय. आणि ह्यांच्यावरती तर अजूनच सुंदर वाटते, बॉईज लोकांवरती. सो गाईज, दिस इज माय लुक. हे बघा मी कशी दिसते यार. सगळे गेले पुढे, पटापट पटापट जाऊया. सो गाईज, हे बघा आता आम्ही आतमध्ये एंटर करतोय, आणि इकडे आल्यावरती ना ते असं जेजुरीला मी गेलेले, तर तसं वाला फिलिंग येतं आहे. तिकडे पण असंच आहे, बट ते खूप चढून जायला लागतं. हे नॉर्मल आहे. आणि आता असं झालं आहे की माझी अर्धी फॅमिली गेली आहे पुढे, आणि आता आम्ही सगळी चिल्लर गँग पाठी राहिलो. गाईज, इथे आल्यावरती खरंच खूप छान वाईब येते, खूप छान वाटतंय. आणि आता मी खूप जास्त एक्सायटेड आहे देवदर्शन करायला हे वालं, कारण का देहू आळंदी हे असं मी फर्स्ट टाईम जाते आणि मला खूप जायची इच्छा होती. सो आता बघूयात, आपण जाऊन दर्शन वगैरे घेऊयात, कसं वाटतं मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. पण बघा इकडची गर्दी बघा, पब्लिक बघा किती आहे. यार खूप गर्दी आहे, एक्स्ट्रीमली गर्दी आहे. म्हणून एवढे पेवाले तर आपल्याच यार. इथे तर जास्तच ऊन लागायला लागलं, खूप अत्यंत ऊन आहे असं इकडे वाटतं. आणि आता इथे गर्दी पण खूप आहे यार. आणि आता काय माहिती आहे दर्शनाला किती टाईम जाणार आहे, किती आणि त्यानंतर आम्हाला अजून 2 गणपती बाप्पा पण करायचे आहेत. सो हे आहे मेन एंट्रन्स, आणि इथूनच आपल्याला जायचं आहे दर्शन घ्यायला. आणि हे तुम्ही बघू शकता, हे चांदीचं आहे. आणि आपण त्याच्या पाया पडून आता आतमध्ये चाललं, आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं काम केलं आहे. आणि इकडे वरती ते थोडेसे शेड टाकलं म्हणून जरा बरं वाटतं, नाही तर ऊन इज खूप जास्त. आणि हे तुम्ही बघू शकता, हे पूर्ण जे आहे ते दगडी काम आहे. साईडने पण बघू शकतो. आणि आता आपण आतमध्ये एंटर केलेलं आहे. आता आय डोंट नो की इथे फोटोज व्हिडिओ शूट वगैरे अलाउड असेल नसेल. जर मला जमलं तर दाखवेन, जर नसेल अलाउड सो मी फक्त फोटोज टाकेन. तुम्ही बघू शकता हे सगळं दगडी काम आहे, आणि किती कोरीव काम केलं ह्याच्यावरती. वाव यार, हे बघा खूप छान असं सुंदर असं आहे यार. इकडे पालखी वगैरे आहे. थांबा मी तुम्हाला नीट दाखवते. ही बघा, ही त्यांची अशी पालखी आहे, आणि खाली तुम्ही बघू शकता फोटोज आहेत.
भाई दर्शनाला 2 फ्लोअर एवढी लाईन आहे. आता आम्ही दर्शन न घेता रिटर्न चाललो कारण प्रचंड गर्दी आहे. चला आता तुम्हाला बाहेर बसा. वाव, हे समोरचं दृश्य बघा किती सुंदर आहे. मला खूप जास्त आवडलं. तुझी मम्मी कुठे तुम्ही समोर बघू शकता गणपती बाप्पा आहे की हनुमान आहे का. आतमध्ये जाऊन जर दर्शन नाही घेता आला तर आपण सगळे इकडूनच दर्शन घेऊयात आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी टाकायला विसरू नका आणि इथूनच मन भरून दर्शन घेऊयात. आणि हे तुम्ही विशाल असं झाड बघू शकता आणि त्याच्या खाली काहीतरी आहे. तर इथे पण मंदिर आहे. इकडे पण आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि चला आता आपण निघत आहोत परतीच्या प्रवासावरती. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे इकडचं घेऊन व्यवस्थित. इकडे काहीतरी आहे, इकडे आपण दर्शन घेऊयात. पिंड आहे छान अशी आणि नंदी बैल आहे. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आणि तुम्ही इकडून बघू शकता लांबून श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर जिथे आम्ही गेलेलो. आणि आता इकडे तुम्ही एक समोर गणपती बाप्पाचं मंदिर बघू शकता जिथे मी दर्शन घेतलं. आणि इकडच्या आतमधली जी मूर्ती होती ती खूप छान होती. आणि मग नंतर उन्हातून चालून एवढे दमलेलो की उसाचा रस पिणं खूप गरजेचं होतं. कसं वाटलं उसाचा रस पिऊन? जन्नत जन्नत जिंदगी. टपकत होता एवढा ऊन आहे इकडे. जरासा गार गार पिऊन मस्त वाटलं. आता आम्ही चाललो गाडी बसायला. लेट्स गो. गाडीत जाऊन ब्लॉग करू गाईज. फायनली आम्ही बस. आणि हा होता आळंदीचा व्लॉग. आता आम्ही जाणार आहोत महडचा गणपती करायला आणि पालीचा गणपती करायला. सो स्टे ट्यून. तो मी पार्ट 2 मध्ये घेऊन येईन. बाय. बाईंनी मला झोपेतून उठवले शूट करायला. म्हणजे हे लोक जे गाड्या येतात ना पार्टून त्यांना हार्ट दाखवतात, हाय करतात आणि त्यांचा पण चांगला रिस्पॉन्स येतोय. भाई काय डेंजर आहे. ते लोक काहीही करू शकतात. म्हणजे ज्या कार्स वगैरे ना त्यांना हे हार्ट करतात, हाय करतात, बाय करतात आणि ते लोक पण यांना सेम रिस्पॉन्स देतात. गाईज यांच्यासोबत आहे तर मी पण पागल जाऊ द्या. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून. बाय.